आल्या आल्या त्यांनी सांगितलं की आम्ही सेमीफायनल जिंकलो तरी अवॉर्ड आहे आणि आम्ही फायनलमध्ये पोहोचवलं आहे, पण जी जी आम्हाला रक्कम मिळेल ती सर्व रक्कम आम्ही संतोषच्या परिवाराला देणार आहोत. आणि खरोखरच येणारं आयुष्य बाबा अभ्यास कर, वडिलांचं ते सगळं स्वप्न तो पूर्ण करो. आणि तमाम क्रीडा रसिकाकडनं, संपूर्ण वन मॅन शो कमिटीकडनं, आमच्या ग्रामपंचायतीपासून संपूर्ण भगिनीकडनं, महिला मंडळकडनं तुला अनेक शुभेच्छा. येणारं आयुष्य तुझं निरोगी, शिक्षणमय आणि वडिलांचं स्वप्न पुरसे करतील याच आमच्या तमाम वन मॅन शोकडनं शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील देऊया. हिम्मत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हिम्मत या आणि बहुतेकजी पाटील आपण पाहतो यांच्याकडून हिम्मत साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या माची कैसे बढ़िया, गाव की पूरी टीम आपकी जीत चुकी आहे खऱ्या अर्थाने बघायला मिळतात. बहुतेजी पाटील साहेब तुमचं देखील मनापासून धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमचा देखील मोलाचा वाटा आपल्याला बघ दादा. या आमचे बिरवाडी उंबोळीकडचे बघायला मिळतात. याच नो डाऊट अल्पेश गेल्या वर्षीपासून आम्ही खूप एन्जॉय केला त्याच्या टुर्नामेंटला. यावर्षी आहे की नाही, यावर्षी आहेत की नाही बघा. डेट क्रॉस नका करू, बऱ्याचशा मॅचेस आहेत. आपली स्पर्धा आगळी वेगळी बघायला मिळाली, भरपूर लोकांनी कौतुक केलं. गेल्या वर्षी आनंद का वाटला, 1 मेला तुम्ही केलं तो महाराष्ट्र दिन. जे महाराष्ट्र दिन शाहिरांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र बघायला मिळाला, कारवारच्या मध्ये होता आणि जबरदस्त आपण बघायला मिळालं. असं या हिम्मत मिळवते मॅच. विकी प्राईज देणं ते विकी प्राईज दोन, अजून एक टी शर्ट आहे. हिम्मत या आगवण संघाची हिम्मत या मॅच मॅच साठी लवकर घाई करा. हिम्मत आगवणकर इकडून देऊ, इकडून देऊ, तिकडून देऊ. हिम्मत या, हिम्मत आगवण संघ कुठे आहे? हिम्मत या ना जरा बाबा, या प्लीज, घाई करा. बघा मॅच ब्रेक नाही झाली पाहिजे, प्रत्येक चेंडू लोकांना बघायला मिळायला पाहिजे. आम्हाला मेसेज येतो की दादा तुम्ही करता चांगला आहे, ब्रेक नका करू, यायचं आहे. हा हिम्मत या. निखिल पाटील साहेब या. निखिल पाटील साहेब आमचे स्पॉन्सर्स ज्याने आम्हाला हे ट्रॉफ्या दिल्या आहेत, जे सायकल दिल्या आहेत, या ना 4 पाहिजे. निखिल पाटील या. हिम्मत ठरतोय मॅन ऑफ द मॅच जबरदस्त जे शीर्षक संजय मात्रे यांच्याकडनं मनोज आमचे संतोष भाऊच्या स्मरणाचं दिलं गेलं आहे. नंतर आमचा लकी ऑप्टिकल यांच्याकडनं तुम्हाला गॉगल दिला, त्याला गॉगल घालायचं आहे. त्याला गॉगल घाला त्याला काढून. लकी ऑप्टिकल जे माझ्या घराच्या बाजूला म्हणजे विकास हॉस्पिटल बाजूला हॉस्पिटल आहे. हा काय चमकणार, गावामध्ये जाणार, उद्या लोक तुम्हाला गोविंदा गोविंदा आला असं म्हणणारे बघायला मिळतंय. शेणारदामध्ये 0 पासून हिरो हिम्मत नावाचं बघायला मिळतंय. आणि याच्यामध्ये कुपन आहे, त्याची 1 महिना व्हॅलिडिटी आहे आणि 25% डिस्काउंट आहे. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या गावातलं कोणीही गेलं काय घेण्यासाठी त्याला देईल. नंतर अजून एक आहे ना आपल्याकडे ट्रॉफी द्यायचं आहे आणि इनर देखील आहे. अंकुश दादा इनर पण द्यायचं आहे. हे इनर तुम्हाला बघायला मिळालंय, SP स्पोर्ट्स यांच्याकडे दिलं गेलंय आणि ही मंडळाकडे ट्रॉफी आहे. आणि हिम्मत तुझ्या हिमतीला दात पाहिजे. जेव्हा जेव्हा संघ कोलमडला, पहिल्या मॅच पासून दुसऱ्या मॅच पासून तू संघाच्या पुढे जर उभं वाटला, गावकऱ्याचा सपोर्ट आणि या पंचायत आगवणमध्ये तुम्ही काय झालं बोला, एक शब्द तर बोला, काय म्हणणार. आणि आमच्या बहुतेक पाटील साहेबांकडनं तुझ्या खेळीला 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. नेहमी तुमच्या पाठीचे तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त आयोजन नियोजन, काय म्हणाल आज यावर्षी तुमचा खेळ खूप सुंदर होते. नशिबान ओ थँक्यू सो मच. जाऊया आता मी समालोचन करतो एक इनिंग. आदरणीय आमचे मुख्य आयोजक विनंती करतोय अंकुश भोईर यांना की आपण अल्पेश दादाचं स्वागत करायचे. अल्पेश दादा या. राजाच्या दरबारातली मायाची उबदार शाल ही तुमच्याकडे खांद्यावर खांदा टाकताना जसं लग्नामध्ये गाठ बांधतात ना आपल्या अर्धांगिनीची, तशी गाठ तुमची मैत्रीची बांधली गेलाय. आणि खऱ्या अर्थाने गुलदस्ता म्हणजे सुगंध तुम्ही दिसतात आणि एक ट्रॉफी ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ही वन मॅन शोचा सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करतात. थँक्यू सो मच. तुम्ही भल्या रात्री इथे आलात त्याबद्दल तुमचं वन मॅन शो संघाकडनं मनापासून असंच प्रेम आयुष्यभर असून द्या. आणि तुमची जोडी तशी आहे. अंकुश दादा म्हटलं की एक वेगळं बघायला होते. वत्सला भोईर मॅडम या. वत्सला भोईर मॅडम कुठे आहेत त्या ताई या ना.
तुमचा देखील इकडे सन्मान करणे गरज या वयामध्ये तुम्ही ज्या चैतन्याने इकडे आल्यात वन मॅन शो तर्फे आणि तुमचा आशीर्वादच खऱ्या अर्थाने आयोजनात बघायला मिळतोय. मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन वत्सला ताईला देखील आम्ही सन्मानित करतो. आई खरोखर तुमचं मनापासून प्रेम आणि तुम्ही इकडे आलात त्यावर तुमचं अनेक अशा अनेक मायभगिनीचा आम्हाला सपोर्ट आम्हाला आशीर्वाद मिळतोय. म्हणूनच ही सर्व वन मॅन शो मंडळी इथे बाकी हे मोठं कार्यक्रम करतो. थँक्यू सो मच. तुम्ही आलात त्यावर तुमचं अनेक अनेक धन्यवाद. बसा आणि मॅच फायनल संपल्यावरच घरी जा. इथून जर पाहिलं तर मॅच सुरू होते. पहिला चेंडू जर पाहिला तर गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अथर्व आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत. एक मोठं नाव खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनिकेत निखिल पाटील साहेब या ना दादा या ना एक मिनिट या दोन ट्रॉफ्या देखील तुम्ही आम्हाला दिल्यात. मी मुख्य आयोजक आदरणीय अंकुश पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचं यशोचित स्वागत आपण करा. हृदयाच्या अंतकरणापासून ही शाल तुम्हाला परिधान करताना तुमचा हात आमच्या पाठीमागे आहे म्हणून आपण ही स्पर्धा यशस्वी करतो. तुमच्या विना आम्ही सर्व काही नाही. आम्ही तर फक्त संघ बोलत करतो पण तुमच्यामध्ये बघायला मिळेल. कॅमेरामन हां यस आल्या समोर. खरोखर निखिल पाटील साहेब असंच प्रेम या स्पर्धेवर येणाऱ्या अनेक वर्ष तुम्ही असतील आणि हे तुम्हाला बघायला मिळते. किशोर पाटील साहेब या किशोर पाटील साहेब या. मी अंकुश पाटील साहेबांना विनंती करतोय की किशोर पाटील साहेबांचं देखील इथे यशोचित स्वागत करायचं. दादा घ्या स्वागत स्वीकारायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण किशोर पाटील दादांना देखील सन्मानित करतो. थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात आमचा सन्मान स्वीकारलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. अवर ट्रू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर कुशल जो आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू टाकलेत. यावेळेस काय स्वीप शॉट जबरदस्त आपल्याला पाहतोय. अथर्वच्या बॅटमधून जर पाहिलं तर आज चौकार येताना चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 6 धावा. आर्य आपल्याला पाहायला मिळतोय. 2 नावं आहेत त्यामुळे अथर्व आणि जयंत पाटील दादा या. आर्य आपल्याला पाहायला जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब या. तुमचं देखील आम्ही इथे यशस्वी स्वागत करतोय. तुम्ही प्रत्येक बहुमूल्य वेळ मिनिट सेकंद आम्हाला स्पर्धा देतात. इथे येतात मॅचला उत्साहित करतात आणि तुमचं बळ ही आमची ताकद आणि म्हणूनच हे वन मॅन शो कशाला म्हणतात. सगळं वन मॅन आहेत सगळे वन मॅन आहेत. आणि कॅमेरामन हे कव्हर करा प्लीज. कॅमेरामन हे स्टेजवर कव्हर करा. नक्कीच या ठिकाणी आपण प्रीतम thank you so much. घरत यांना देखील पाहतोय. एक उत्कृष्ट धन्यवाद. समालोचक म्हणून प्रीतम घरतचं नाव आपल्याला पाहायला मिळते. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. कुशल आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. इथून हलक्या हाताने खेळून काढलाय. या वेळेस चुकी केलंय कुशलने. सिंगल रन्स गेला होता. फलंदाज क्रीज मध्ये होता परंतु इथून मोह आवरला नाही आणि तदनंतर आपण पाहतोय या चेंडूवर आणखीन 1 रन्स. एकंदरीत जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. या श्यामलताई या. तुमच्याकडनं आपण सोनालीताईचं संतोषची बहीण आणि खरं तर आमच्या देखील बहिणी आहेत तुम्ही. तुमचा देखील आम्ही यशस्वी स्वागत करतोय. या आम्ही देखील तुमचे सर्व भावंड आहेत. संतोष नाही असं नाही तर आम्ही देखील तुमच्याबरोबर परिवार म्हणून एकत्र आहोतच. मी श्यामलताईने विनंती करतोय की मायाची उबदार शाल त्याला पेहराव करा. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण संतोषच्या बहिणी सोनालीताईचं देखील इथे यशस्वी स्वागत करतो. ताई खरोखरच असं दुःखाचं सावट असताना देखील तुम्ही इकडे आलात त्यामुळे तुमचं देखील मनापासून करतोय. पण खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद वाटला की आमच्या बाळाचं वाढदिवस संतोष वठाचं आम्ही इथे केलं. आणि आमच्या वहिनीसाहेब आपण देखील या. खऱ्या अर्थाने वहिनीसाहेब म्हटलं की सुरेखा संतोष वठा या ताई आपण एक नाही आहोत. आपल्या पाठीमागे अनेक भगिनी तुमच्या पाठीचे आहेत. संपूर्ण गाव हा तुमच्या पाठीशी बघायला मिळतो. मी श्यामलताईने विनंती करतोय की आमच्या संतोषच्या अर्धांगिनी सुरेखा वहिनींना आपण मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. खरोखरच या अशा परिस्थितीत देखील तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि कुठेतरी दुःखाच्या पलीकडे जाऊन आपण बाकीचं आयुष्य जगायचं आहे सुखमयाने. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे आणलं आणि तुमच्या छोट्या बाळाचं नव्हे तर आमच्या मिसचं वाढदिवस साजरा केलं. तुम्ही इकडे आलात आमचं स्वागत स्वीकारलात त्याबद्दल वन मॅन शो पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतोय. या वहिनी साहेब बसा आणि मॅचचा आनंद घ्या. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर जबरदस्त फटका. आज जर पाहिलं तर थोडंसं बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. कुशल कुठेतरी थोडंसं चुका करतोय. मागच्याही चेंडूवर जर पाहिलं तर एक्स्ट्रा थ्रो केली होती गोलंदाजीवर आणि तदनंतर आता मात्र आपण बघतोय जो चेंडू पकडायचा होता तो त्यांनी सोडलाय. म्हणजे इथून आपण पाहतोय ज्या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना तेव्हा कुठेतरी महागात पडतील असं मी म्हणेन. याही वेळेस आपण पाहतोय स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स फटका
परंतु सक्सेस झाला नाही. मी म्हणेन सिंगल रन्स आला या चेंडूवर. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 16 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. आर्यने पहिल्या रात्रीमध्ये म्हणजे कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तो चर्चेत आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर मिस टाइम नक्कीच पायावर आदळतोय आणि त्याचमुळे लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे शुभमला आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडूला थांबवलंय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर मिळणार नाही. नॉट चेंडू आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो या षटकातील आपण पाहतोय हा अंतिम चेंडू होता. या चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिले तर 18 धावा स्कोर कार्डवरती. या ऐकूया डीजेला. चला आम्ही आमच्या वहिनी साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत मांडणार आहेत. आपलं मनोगत इथे जाहीर करायचं आहे. आमच्या वहिनी साहेब सुरेखा संतोष वरथा मॅडम या. 2 मिनटं मॅच थांबवा. फक्त आपण संतोषच्या मिसेसचं म्हणजे आमच्या वहिनीचं मनोगत ऐकतोय. टायमर थांबवा. हॅलो. आज इथे संतोष जरी नसला तरी आज वन मॅन शो या ग्रुपने आज संतोषच्या मुलाचा मी संतोष वरठा ह्याचा बड्डे सेलिब्रेशन केला. मला त्यांचे आभार मानायचे आहेत. आज त्या मुलासाठी तो म्हणतो की हा बड्डे आज माझा स्पेशल बड्डे आहे. जरी त्याचे पप्पा नसले तरी आज तर एवढा आनंद झाला की तो म्हणतो हा बड्डे माझा स्पेशल आहे. वन मॅन शो ग्रुपला खूप खूप आभार. थँक्यू ताई, थँक्यू. भावनिक क्षण आहेत. आम्हाला देखील घाईवरून आल्यात पण तुमच्या पाठीशी सर्वही म्हटलं ना ही मोठी मंडळी आहे. खूप मोठी मंडळी आहे. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. ते पुन्हा एकदा कुशलला आणलंय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं हाताळण्यासाठी 18 धावा झाल्यात आतापर्यंत. 6च्या सरासरीने खेळणार 9च्या सरासरीने खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. संघ मल्ल्याली संघ इथून जर पाहिलं तर अनिकेत राऊतची बॅट आतापर्यंत जर पाहिलं तर बोलली गेले खऱ्या अर्थाने. कारण अनिकेतच्या बॅटमधून जर पाहिलं तर 9 धावा आल्या आहेत. 8 चेंडूचा नक्कीच सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अथर्व आहे ज्यांनी आतापर्यंत 4 आर्य आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी 4 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत आपण पाहतोय. टीटीएस संघ या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. टीटीएस संघ राजेश इलेव्हन आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या 1 कडे वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर एकंदरीत आपण पाहतोय 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 20 धावा झालेत आतापर्यंत. थोडीशी शांतता निर्माण आहे. इथून जर पाहिलं तर हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर ग्रँड फिनाले नक्कीच कोणाच्या नावावर ही चॅम्पियन ट्रॉफी असणार आहे ते देखील आपल्याला काही क्षणातच इथे माहिती पडेल. इथून जर पाहिलं तर 21 धावा झाल्या आहेत. अशाच पद्धतीने जर केलं तर 49 ते 50 धावा नक्कीच जमवू शकतील. विचार केला तर संघ मल्याळी संघ 21 धावा झाल्या आहेत. देखील फटका मिस टाइम आहे. चेंडू जातोय अगदी डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. आतापर्यंतचे 4 चेंडू पाहायला मिळाले कुशलचे. मागच्या ज्या वेळेमध्ये झालं ते पूर्ण विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली कुशलने आणि ही चांगली ओव्हर आहे. कमबॅकिंग ओव्हर मी म्हणेन. फटका चांगला आहे परंतु इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे जाताना सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र 23 धावा या स्कोर कार्डवर. पार्थ भोईर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अपकमिंग नक्कीच समालोचक म्हणून ज्याच्याकडे पाहायला गेलं वेऊर चषकामध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्याकडून देखील ऐकलं. ते देखील आमच्याशी आज जॉईन आहेत या ठिकाणी आणि अल्लेलीचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. इथून जर पाहिलं तर षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झाले. 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
पुन्हा एकदा मनीष आलेत गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला दिशा दिली, चेंडू जातोय अगदी आशिषच्या बाजूने, तिथून मात्र मिळतंय चौकार. 4 धावेनी आता मात्र धावफलक वाढेल. एकंदरीत जर पाहिलं तर फटका सुरेख होता. ज्या पद्धतीने आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, याला दिशा दिली खूप चांगल्या पद्धतीने. स्क्वेअर कट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार गेलाय. चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 27 वर जाऊन पोहोचती. 45 ते 50 धावा जर या मॅच मध्ये देखील होतात तर एक मजा येईल. याही वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथून चुकी शुभम करतोय पुन्हा एकदा चुकी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर थोडीशी चुका होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जय हनुमान उंबाट या संघाकडून मागच्या वेळेस कुशलने देखील चुकी केली होती. आता मात्र शुभम कडून चुकी होताना आपल्याला चुका आहेत, तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या वाढली जात आहे. एकंदरीत 2 चेंडूवर 2 चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेतच्या बॅटमधून अनिकेत चांगला खेळलाय. 12 चेंडू आतापर्यंत तो खेळलाय. 12 चेंडूमध्ये त्यांनी 19 धावा बनवल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 31 वर जाऊन पोहोचते. कुठलीही गडी बाद झालेला नाही आहे. मनीष ज्याला साथ हवी आहे क्षेत्ररक्षकाची, कुठेतरी हा विचार करावा लागेल. कारण की इथून क्षेत्ररक्षकांनी जर साथ दिली नाही तर गोलंदाज काहीच करू शकणार नाही आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील जर पाहिलं तर हा 3रा चेंडू असेल मनीषच्या या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहतोय पाय नक्कीच रोवून ठेवला होता अनिकेत राऊत यांनी, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांकडे वळून पाहिलं होतं हर्षलने, पण इथून आपण पाहतोय यस रिव्ह्यू घेतलाय. जाऊया आपण नक्कीच रिव्ह्यूकडे, जिथे आपल्याला डिसिजन पेंडिंग असेल. काय डिसिजन येईल हे पाहण्यासाठी नक्कीच थोड्या वेळ डीजेकडे जाऊया. पाहिलं तर डिसिजन आपल्याला नक्कीच कळवलं जाईल. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, डिस्कस करतायत, आणि त्यानंतर डिसिजन आपण पाहतोय इथून काय आलाय डिसिजन. नक्कीच आपण पाहतोय फलंदाज सेफ. तर धावसंख्या आतापर्यंत 31 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये कमबॅकिंग इथून आता पुढचे चेंडू होतील का? 2 चेंडू मध्ये 8 धावा नक्कीच आल्या होत्या. यावेळेस फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय, आणि इथून जर पाहिलं तर आशिष आणि शुभम ज्यांच्यामध्ये मोठा गॅप होता आणि तो गॅप शोधलाय अनिकेत राऊत यांनी, चेंडूला पाठवलंय सी वर्षे पार. चौकार. पाहिलं तर मनीषवर आता हल्लाबोल झाला असं सांगायला हरकत नाही आहे. कारण की 12 धावा आल्या 4 चेंडू मध्ये, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 35 वर जाऊन पोहोचले. इथून पाहतोय पुन्हा एकदा फटका सजवला होता, कन्फर्म होता अनिकेत राऊत यांचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडंसं नाराज झालं, आणि तदनंतर आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 36 या आकड्यावर. 36 धावा झाल्या. 36चा आकडा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये असा 36चा आकडा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. पण इथे आपल्याला पाहायला मिळते क्लीन बोल्ड आरी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा लेझी राहिला, आणि जो चेंडू टाकला होता मनीषने खूप चांगला पाहायला मिळाला, आणि गडी बाद होताना. चला ड्रिंक ब्रेक्स होत आहे. 4 षटक कंप्लीट झाले. थोडासा ड्रिंक ब्रेक घेऊया.
आता आतापर्यंत मनीष निजाई यांना आपण कुठे कुठे पाहिला, पण तो आज आपण चंद्रावर देखील जाताना पाहायला मिळतोय. काही दिवसात चंद्रावर असणार आहेत मनीष निजाई, कारण की मार्ग निवडलाय त्यांनी चंद्रावर जाण्याचा. रॉकेट आहे त्यांच्याकडे. इथून जर पाहिलं तर जाऊया मॅचकडे, जिथे 4 षटक कंप्लीट झाले आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत. 36 धावा झालेत. परंतु अनिकेतचं कौतुक करेन. अनिकेत राऊत ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, 24 धावांवर खेळतोय, वैयक्तिक 24 धावा त्याच्या बॅट मधून अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग झाले. इथून आपण पाहतोय तो आलाय, पिंट्या आलाय, आपल्याला पाहायला मिळेल. पिंट्या दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॅशिंग डायनॅमिक रूप आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या दादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर वर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच एकंदरीत 38 धावा. 38 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आर्य लवकर बाद झाला. 7 हवी होती अनिकेतला, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नीरज आलाय. हो, हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होताना इथून मात्र नीरज देखील नाराज केलाय नीरजने. थँक्यू व्हेरी मच. स्वयं आलाय गोलंदाजी मार्कवर. इथून जर पाहिलं तर रिव्हर्स फटका वापरलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर पालघर एक्सप्रेस राहुल माली आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय आणि पहिला चेंडू खेळत असताना जर पाहिलं तर दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो एकच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 39 धावा आता मात्र धावफलकावर लागले आहेत. इथून 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्वयं गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कडक प्रहार समोरच्या दिशेने, परंतु रोखलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक होतं त्या ठिकाणी आणि प्रतीकने चेंडूला थांबवलंय. इथून रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 39 धावा अजूनही स्थिरावलेल्या आहेत. आणखीन एक चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वयंकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण करून देताना आपल्याला स्वयं पाहायला मिळतोय. विकेट देखील घेतलाय आणि डॉट चेंडू देखील त्याच्या गोलंदाजीने नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड थांबवायचा आहे. इथून मात्र मारतोय सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे गडी बाद होईल. नक्कीच गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल माळी बॅक टू द डग आउट. आउट. इथून जर पाहिलं तर अंतिम षटक जर पाहिलं तर टाकलं जाईल. आशिष आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आक्रमण, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय धावा सेव्ह केल्यात शुभमने. निखिल होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकलंय आणि धावसंख्या जर पाहिलं तर नक्की 3 ने सेव्ह केलंय असं मी म्हणेन. सिंगलच रन्स मिळेल. रन्स आलेला नाहीये. अनिकेत स्ट्राईकवर आहे. इथून जर पाहिलं तर सर्व चेंडू अनिकेत खेळेल हेच मात्र दर्शवलं जात आहे. पुन्हा एकदा, परंतु वाह शुभम जॉन्टी रोड ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षण केलंय. पहा दुखापत झालंय का, आणखी असे क्षेत्ररक्षक आपल्याला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप सारे आहेत, परंतु आज दुखापतीमध्ये जर पाहिलं तर आशिष देखील आहे. थोडीशी दुखापत आहे आशिषला, तरी देखील आपण पाहतोय संतोष आपल्या संघासाठी आयोजन बघायला मिळेल. पंच, सर्व खेळाडू, आमचे आयोजक लगेच आले, पाण्याची बाटली घेऊन गेले. हे सर्व असायला पाहिजे. ह्याला ऑर्गनायझेशन म्हणतात. नक्कीच आपण फॉर्म टाकताना देखील एक लाईन लिहिली जाते की
दुखापत झाली त्याची जबाबदारी पूर्ण टीमची असेल, परंतु आयोजकांकडे जी आपण पाहतोय आत्तापर्यंत जिथे जिथे आयोजक झालंय तिथे मात्र आयोजक पूर्णपणे जिम्मेदारी घेत आहेत की दुखापत ही होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. छोटा अंकुश आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अडथळा निर्माण करत होता. हरकत नाही आहे, नेक्स्ट काही वर्षामध्ये त्याचा देखील प्रवेश होईल, एक चांगला गोलंदाज किंवा फलंदाज. जाऊया मॅचकडे. विराट देखील आहे, म्हणजेच इथून 2 प्लेयर्स कन्फर्म आहेत. एक सौरभ भोईर यांचा चिरंजीव म्हणजेच वीर विराट या नावाने त्याला ओळखलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला ओम ओपनिंग जोडी असेल. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स ढकललाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 41 धावा थांबवल्यात. मी म्हणेन मागच्या ओव्हरमध्ये शुभमने जी गोलंदाजी केली स्वयंने ती खूप चांगली होती आणि शुभमची फिल्डिंग जी पाहायला मिळाली ती देखील किफायतदार होते आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहतोय आशिष ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत ज्यामध्ये धावा कमी दिल्या आहेत. ओहो, गॅप शॉट आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. अनिकेत राऊत ब्रँड ऑफ अल्ल्याली आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये नाव रोवलंय. खऱ्या पालघर जिल्ह्याचं नाव ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक कूल माइंड कप्तान आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक दानशूर व्यक्तिमत्व ज्याच्याकडे पाहिलं जातंय. जिथे जिथे बक्षीस मिळतं तो बक्षीस जर पाहिलं तर कोणाला कोणाला आपल्या शुभ असते तो देत असतो, वाटप करत असतो. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा स्पेअर कट खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय हा चेंडू प्रॉपरली बॅटवर आला नाहीये, सिंगलच रन्स. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या टुर्नामेंटमध्ये देखील येऊन जाहीर केलंय की आम्ही जिंकलो तर जी काही रक्कम मिळणार आहे ती रक्कम आपण पाहतोय संतोष यांच्या नक्कीच स्मरणार्थ आपण पाहतोय ही रक्कम भेट म्हणून नक्कीच त्यांच्या परिवाराला किंवा एखाद्या गरजू यांना देण्यात येणार आहे. मीतला यस डिसिजन घेतलाय, मीतला देण्यात येईल जी काही रक्कम मिळेल, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर एक बक्षीस त्यांना लागू झालेलं आहे. म्हणजे कन्फर्म आहे की मीतसाठी जी रक्कम आहे ती नक्कीच घेतली जाईल. जर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आला ती देखील रक्कम आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मीतला देणार आहोत, असं अनिकेत राऊत यांचं मोठं मन आपल्याला पाहायला मिळतंय. चेक. चला या अंकुश दादा, संजय दादा आपण सत्कार करतोय. सर्वप्रथम मी प्रशांतजी ठाकूर विनंती करतो आपण या मायेची उबदार शाल आणि पुष्प ठिकाणी या सर्व भावेश संके साहेब या, सलीमबाई साहेब या, भावेश या, एक कुरगावचं आमच्या वंजारी समाजाचं मोठं व्यक्तिमत्व सलीम दादा या ना, प्रत्येक ठिकाणी यायचं आहे ना. आहे नाही नाही दादा नको, आहेत दादा असून द्या ना, आहेत. तुम्ही इथे आलात त्यावर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि खरोखरच अंकुश दादा आवर्जून तुमची वाट बघत होते की कधी येणार माझे मित्र. आणि खऱ्या अर्थाने यारी दोस्तीतले वेगळे व्यक्तिमत्व हे तुम्हाला बघा. कॅमेरामॅन इकडे कव्हर करा, स्टेज कव्हर करा कॅमेरामॅन. यारी दोस्तीचे सर्व तुम्हाला हे बघायला मिळेल. प्रशांतजी ठाकूर साहेब म्हणजे पिंट्या दादा, भावेश संके साहेब, सलीमबाई नेहमीच वनमॅन शोच्या पाठीशी आपण नेहमीच उभे असतात, सामाजिक कार्यापासून नेहमीच. आणि भावेशजी तुमच्याबद्दल काय म्हणावं, VPL पासून अनेक स्पर्धापर्यंत अनेक सामाजिक कार्य तुमच्यापासून करत असतात. वडिलांचा हातभार करण्याच्या वडिलांविषयी म्हणजे TAPS मध्ये कामाला होते, अनेक दानशूर व्यक्तिमत्व होते. जरी त्या सोडून गेले ते का त्यांच्या वडिलांचं देखील असं ॲक्सिडेंटमध्येच निधन झालं. भावेशजी बऱ्याच लोकांना कळलं नव्हतं, ते बघायला भेटे. सिंग साहेब या, सिंग साहब आइए ना यहाँ पे. 11 संजय मते साहब या, आपण सन्मानित करायचं आहे. 11 कुर्ते महाराष्ट्र खादी भंडार आपने यहाँ पे दिए. दिल बड़ा होना चाहिए, भगवान तो सबको कुछ देता है, देने वाले का दिल अगर बड़ा हो तो छप्पर फाड़ के देते हैं, फिर छप्पर फाड़ के हमें भी मिलता है. ये जो इंसानियत होनी चाहिए ना, ये आपकी तरफ से देते हैं. आप यहाँ पे आए, हमें मोटिवेट किया, इस टूर्नामेंट में आपने प्राइज दिए और ऐसे ही प्यार आगे भी हमारे साथ रिश्ता जुड़ा रहेगा. और ये मराठी संस्कृती ना, राजा के दरबारी महाराष्ट्राची शाला मी काय टाकतो तुम्हाला बंधनात बांधलं जाते. पुन्हा या, पुन्हा आमच्या जोडा. थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात त्यावर तुमचं अनेक धन्यवाद. येतो मी थोडं एक समर्थन करतोय या मॅचेसचं. भावेजी थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात. मिनटं दादा, सलीमजी थँक्यू सो मच. असं प्रेम असून द्या ह्या स्पर्धेवरती. आणि खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आपण बघत आहात, त्याला अटके पार झेंडा आपल्याला बघायला मिळाला. जी संगम अल्याळी नावाची
संघ 1962 साली आपण पाहिला आहे आणि त्यापर्यंत लेदर क्रिकेटपासून तर अनेक जे टेनिसचे चेंडू आले त्या प्रत्येक चेंडूवर त्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. .47 47 धावा कमी झाला. आम्ही बंद बांधला होता की 55 होतील. राहुल माळी चला पहिलं षटक घेऊन जातो. एका साईडला तुम्ही बघितला तर तुम्हाला बघायला मिळतोय बॅट्समन आशिष आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते स्वयं. अल्लाळी गावचे क्रीडाध्यक्ष यतीन राऊत साहेब कृपया आपण मंचावरती बसा ना. स्थानापन्न व्हा. यतीन बरं ना वाटत स्थानापन्न व्हा ना. 2-2 बॅट वापरल्यात. आजचे क्रिकेटचे समर्थक तुम्ही आहेत आणि क्रीडाध्यक्ष सर्व करावंच लागते हो. एक धाव बघायला मिळते. जबरदस्त पेस गोलंदाजी तेज तरार संतोष अण्णा शेट्टी नंतर या गोलंदाजाला बघितल्यानंतर एक गोलंदाज तुम्हाला असा बघायला मिळते तो पॅराडाईज संघामध्ये. ओहो काय वेगवान चेंडू बघायला मिळतोय. ताशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी हाताळत असताना घड्याळाच्या काटा नव्हे तर ज्या पद्धतीने रॉकेट लॉन्चर जे यान घेऊन जातात ना त्याच्यामध्ये व्हाईट पेट्रोल भरतो ना त्याच्या स्पीड प्रमाणे चेंडू टाकतायत. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. सुंदर आयोजन. ओके यस ज्याने बोईसरला ग्लॅमर केलंय अशी व्यक्ती व्यक्ती आपल्यात येतील. पुन्हा आपल्या षटकाला पोज हाताळत बघतात. ओहो हो वाटा बॉलिंग पण थोडीशी दिशा अचूक होती. भन्नाट वेगवान मारा आणि हे संकेत आहेत ना येणाऱ्या काळामध्ये बुलेट ट्रेन कशी जाईल हे इथे बघायला मिळते. येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन आपल्या स्टेशनवरून जाईल ते बघायला मिळते. इथे बाकी चांगल्या पद्धतीने खेळून काढला. यॉर्कर लेन्सचा चेंडू जबरदस्त होता पण त्याहीपेक्षा जबरदस्त खेळून काढला. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. 4 धावा 47 धाव विजयासाठी करायच्या. दुसरा सेमीफायनल सामना अल्लाडी विरुद्ध आपण जय हनुमान उनबाड बघत आहात. उनबाडचा क्रिकेट देखील खूप मोठ्या हल्लीच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये लेदर क्रिकेट म्हणा भूमीत जो उमट्या गाजवलाय नंतर अनेक खेळाडू बोईसर प्रीमियर ज्यांनी गाजवली असे अनेक नामवंत क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतात. आहा हा बाकी राजाच्या दरबारातला राजा. हाला एकच शब्द सांगेल रन मशीन. अवरामसो अंडरामसो सातत्यपूर्ण धावा काढा अशिष्ट आपण बघितल्यात. ओहो एज झाली आणि एज मध्ये कॅदर नाही झाला. डिक्लेअर होऊन चेंडून निघून गेला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केलीत ना तो फलका धावसंख्या लागली जाते ती 6 धावा. पुन्हा शिवत राहुल माळी समोर आहे तो म्हणजे आशिष नावाचा बॅटर जो सातत्यपूर्ण जबरदस्त बॅटिंग करतोय. जबरदस्त यॉर्कर चेंडू त्याहीपेक्षा प्रेमाने खेळून काढला. यॉर्कर मी तुझ्यावर प्यार करतोय अशा पद्धतीने खेळून काढलाय. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त द्वंद्व युद्ध चिंडी फौजच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी रक्षात्मक क्रिकेट इथे पाहायला मिळते. एक धावण्याची धावसंख्या होती म्हणजे 7 विजयासाठी 47 करायचे आहेत. ओ तेज तरार काय स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. भरमसाठ वेगाने चेंडू हाताळला जातो. इथे पहिलं षटक संपलं आणि 7 धावा झाल्यात. आता उर्वरित 30 चेंडूमुळे तुम्हाला 40 धावा करायच्या आहेत. ऐकूया एक डीजेचं गीत. आणि मग हे गाणं आलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय अष्टपैलू खेळाडू ज्याने लेदर क्रिकेट पासून टेनिस क्रिकेट गाजवलं अंडरआर्म गाजवलं आणि एक मोठं नाव या पालघर जिल्ह्यात ज्यांचं घेतलं जातं. अनिकेत राऊत अति गोलंदाजी करतायत आणि समोर उभा आहे तो म्हणजे निश्चितच जीवनाच्या शिल्पकाराप्रमाणे जगला आणि क्रिकेटमध्ये म्हणजे सर्वसमोर लढला तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आशिष. चेंडू खेळले तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि या खेळाडूचं नाव आहे ते हर्षल नावाचा कडे. ब्युटिफुल फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला. काटेकी टक्कर कशी असावी ना तो सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा अनिकेत मार्गस्थ होत आहेत. आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळत आहेत. ओ काय रीड सुंदर केलाय ना. निरीक्षण खूप लवकर करतात. चेंडूचा टप्पा आकलन खूप लवकर केला जात आहे आणि इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून 8 धावा होत आहेत. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू.
ओ इथे बाकी झेल सोडलाय, पालन पाटील तिकडे होते, प्रयत्न केला, लांब लचक उंच खेळाडू, अवा काय चेंडू होते, हा गडी जर बाद झाला असता ना खूप मोठं संकट निर्माण झालं असतं समोरच्या संघाकडे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी ग्लॅमर दुनिया कशी असते ना, भोईसरच्या गरब्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालं आणि त्यांच्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मला अनेक कलाकारांच्या इंटरव्ह्यू घेता आला. मग सई तवरकर असो, उर्मिला मातोंडकर असो, श्रेया बुगडे असो, सोनाली कुलकर्णी असो, अशा अनेक बघायला मिळाला. यासाहेब स्थानापन्न व्हा. जबरदस्त मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. इथे सेमीफायनल सामना एका साईडला तुम्हाला अल्लाडी संघ बघायला मिळतोय आणि एका साईडला संघ आहे तो म्हणजे उनभाट, जयहनुमान उनभाट. जबरदस्त क्रिकेट आज खऱ्या अर्थाने अल्लाडी म्हटलं की जुनं जाणतं क्रिकेट. ज्यांनी प्रत्येक चेंडू त्यांनीच पाहिला, कुमारापासून, एमरापासून, डंडलापासून, नेव्यापासून जे जे चेंडू आलेत ते प्रत्येक चेंडूवर संघ त्यांनी खेळायला बघितलेत. आणि आता तुमच्यासमोर तो जबरदस्त ग्राउंड बनला आहे. आता मुलांना ती कंप्लीट नाही पाहिजे, मुलं बनायला पाहिजेत. मोबाईलचा छंद सोडा, मैदानावर या. आणि जे डॉक्टर विश्वास सुळे यांचं आगमन झालंय. आहा काय गॅप शोधलाय संतोष. त्यावर बसता आणि सुईमधून धागा जसा काढतो ना तसा चेंडू निसटून गेलाय. जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळेल. व्हॉट अ बॅटिंग. आणि हाच तो खरा फलंदाज इथे पाहायला. अंकुश जरा थांबा, एक षटकांतर मिळतो, जरा सामना बघून द्या आमच्या मान्यवरांना. संतोष दादा सांभाळा माईक तुम्ही. नक्कीच आपण पाहतोय अनिकेत गोलंदाजी मार्कवर आलाय. इथून आपण पाहतोय 17 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. आणखीन एक सिंगल जॉईन केले, म्हणजे एकंदरीत 18 धावा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा. पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं राहुल माळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी टास्कवर. समोर जर पाहिलं तर आपण पाहतोय स्वयं आहे सॉरी. पहिला चेंडू यावेळेस हलक्यात आणि कट केलाय. चेंडूला फक्त दिशा दिली. आपण पाहतोय जो वेगवान गोलंदाज आहे त्याच्या विरोधात आडवी बॅट फिरवू शकत नाहीये. इथून जर पाहिलं तर तेच काम केलंय स्वयंने. ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला, फास्टर गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात कशी बॅटिंग करायची आहे हे मात्र नक्कीच दर्शवून दिलं. चेंडूला जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे पाठवला, सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. 47 धावांचं मोठं टार्गेट नक्कीच उभं केलं होतं. अनिकेत राऊत याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी राहुल माळी याची. याही वेळेस आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडूला. आशिष त्या ठिकाणी डेंजर एंडकडे धावले होते. हर्षलकडे चेंडू होता. जर अचूक फेकी झाली असती, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र एक मोठा गडी बाद नक्कीच झाला असता. परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये थारा नाही. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय सरड्यासारखा, सरड्याहून जास्त रंग बदलणारा खेळ कोणता आहे तर क्रिकेट. आणखीन एक नक्कीच आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवताना सिंगल रन्स इथे आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 21 धावा, 21. 12 धावांवर खेळतोय आशिष. खूप चांगली बॅटिंग. दुसऱ्या बाजूला 4 वर त्याची साथ देत असताना स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल. आतापर्यंत जर पाहिलं तर राहुल चांगली गोलंदाजी केली. यावेळेस कडक प्रहार होता समोरच्या दिशेने, परंतु त्याला नीरजने थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय नीरजने. अशा क्षेत्ररक्षकाची गरज आहे, कारण की अगदी कडक प्रहार होता परंतु त्याच्या विरोधात
कसं रोखायचं ते मात्र नीरजने दाखवून दिलंय. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला थांबवलंय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर मिळणार नाहीये 21 धावा स्कोर कार्डवरती. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स घेतलंय, धावसंख्या 1 ने आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 22. अगदी आपण पाहतोय थोड्या वेळात अगदी प्रेक्षकांची गर्दी होईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा सेमीफायनलचा थरार आहे, यामधून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल फायनलमध्ये प्रवेश करताना. एक संघाने प्रवेश केलाय. जर पाहिलं तर वामिका स्टार जय जोगण्यादेव आगवण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने फायनलमध्ये प्रवेश केलाय. इथून पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. या चेंडूला इथून पंच देखील जाणून घेतील की नक्की हा चेंडू कसा होता. पूर्वीच्या काळामध्ये फक्त मुंबईला हिरोईन यायच्या, गरब्यामध्ये यायचं. आपण ज्याने खऱ्या अर्थाने बोईसरमध्ये ग्लॅब बनवलं, विश्वास फाउंडेशनचे सर्व सेवा आणि विद्यमान आमदारकीसाठी उभे राहिलं होतं. लोकांचं कौल आहे, लोकांना कळलं नाही, नंतर सांगतात की आम्हाला द्यायला पाहिजे होतं. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माणसाने काम करायला. पण अनेक दिवस आहेत, तुमचं वय खूप छोटं आहे, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीशी आणि बोलले झालं आमचं बोलणं. आणि मी साहेब तुम्हाला शब्द अगोदर सांगितलं होतं की कुठून जायचं, कारण माझं आणि त्यांचं खूप जवळचं आहे. आणि मला देखील त्याने एकाच शब्दावर सांगितलं की दादा तुम्हाला यायचं. आणि आमचं क्युनिंग कसं असं बघायचं, आम्ही दिवसा कधी भेटायचं नाही, फक्त साहेब सांगायचे मॅच की आज आज ही हिरोणी येते, तुम्ही तुमचे अभ्यास करा, तुमचे PhD करा. मग आपण म्हणणार की सहित म्हण ते तिच्याशी बोलूया. मग दुसऱ्या दिवशी साहेब सांगणार दादा दीपक दादा उद्या तुम्हाला उर्मिला मातोंडकर आहे, तिचा अभ्यास करा, तुम्ही करा. आणि दादा पुढे नसायचे, पुढे मला ठेवायचे, दादा सोपे राहायचे. आणि एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर विश्वास वळीसाठी असायला पाहिजे. एक सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, लहान माणसाला मोठं करण्याचं काम केलं. आणि साहेब या मी आमचे मुख्य आयोजक यांना विनंती करतोय की मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विश्वास फाउंडेशनच्या सर्व सेवा आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वेगळ्या भूमिकेत ते पाहायला मिळतील. आणि संपूर्ण पालघरकर त्यांच्या पाठीशी असणार आहे, यात काही ग्वाही नाही आहे. त्यांचं यशस्वी स्वागत या वन मॅन शोच्या सर्व सेवा अंकुश भोईर हे करतायत. थँक्यू सो मच. आणि ताई तुम्हाला म्हटलं ना की मी एवढ्या हिरोईनच्या इंटरव्ह्यू घेतल्यात, ह्यांच्यामुळेच घ्यायला मिळाला. आणि आता एक सांगतो का मिळाला, ह्यांच्या मिसेस स्किन स्पेशलिस्ट आहेत, आल्यात त्यात आणायला पाहिजे होतं त्यांना. बोलवा ना, बोलवा येऊन द्या 2 मिनटं वहिनीला. दादा ताई जा घेऊन या, आमच्या माधवी वहिनीला घेऊन यायच्या. त्यांच्या मिसेस आहेत ना या स्किन स्पेशलिस्ट, लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये त्याचे आहे. आणि महाराष्ट्रातल्या हिंदी आणि मराठी कलाकारापैकी 80% त्यांच्या क्लायंट आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणूनच त्या सर्व हिरोईन एका शब्दावर त्यांच्याकडे येत आहेत. एवढे मोठे व्यक्ती आहे पण पाय अजून देखील जमिनीवर ठेवतात. आमच्या माधवीने तुम्ही भेटला तर पाय जमिनीवर ठेवतात. आणि त्यांना समाधान काय वाटते, साहेबांना समाजातून बरं, हे डॉक्टर आहेत पेशाने, पण हे डॉक्टरी करत नाही, लोकांची सेवा करण्याचंच काम करतात. उच्च शिक्षित आई बाबा देखील मोठे सनदी अधिकारी गव्हर्नमेंट म्हणून रिटायर झाले, ठाण्यामध्ये याचं खऱ्या अर्थाने वास्तव्य आहे. पण संपूर्ण कधी बघतील तर आपल्या पालघर तालुक्यातच हे तुम्हाला बघायला मिळतात. मग तुम्हाला पिंपळशेर खरोंडापासून जवळच्या कोपऱ्यातल्या गावापासून तर तुम्हाला सफाळ्याचा वेडीपासून सर्व गावं हे बघायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजेत. काय काय कामं केलेत ही डिस्प्ले देखील पुरी पडेल, पण अजून देखील पाय जमिनीवर आहेत. फक्त एकच सांगेल की अशा माणसांच्या पाठी आपण जायचं आहे. तर जाऊया मॅच कडे. इथून जर पाहिलं तर पंकज पाटील ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याचं नावाचं छाप आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र आपण पाहतोय अंडरमध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. आशिष आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त प्रहार करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत आशिष मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच त्यांच्यासाठी ऑन आहे आणि ही मॅच जिंकून देण्याची ताकद देखील त्याच्याकडे आहे. इथून पाहिलंय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडूला जर पाहिलं तर 4 धावांनी वाढवलं जाईल स्कोर कार्ड. एकंदरीत 29 धावा या स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. कारण रन रेट जर पाहिलं तर 9.16च्या सरासरीने आता मात्र आपण पाहतोय. आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर आता 6चं येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक सिंगल रन्स येईल, ते 30 धावा स्कोर कार्डवरती. 47 धावांचं लक्ष आहे, म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे.
षटक क्रमांक आपण पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला ढकललंय, फक्त पुश केला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. याही वेळेस खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. पंच दर्शवतायत हा वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव 32 धावा. यावेळेस कडक प्रहार केलाय परंतु थांबवलंय नीरज. आपण पाहतोय आतापर्यंत नीरजने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय संघ मल्याळी संघाकडून. आपण पाहतोय मात्र आपण पाहतोय बॉल टी रनची इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. 14 मध्ये 14 परंतु आता एक चेंडू आणखीन कमी होईल. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. याही वेळेस पाहतो आपण हलक्या हाताने बॅटवर घेतला चेंडू, सिंगल रन्स घेतलाय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं कंप्लीट होतं आणि 4 षटकांच्या अखेरीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 34. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. एक आपण इनिंग ब्रेक जो आपण पाहतोय तो घेतला जाईल. तोपर्यंत जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे जिथे पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. निश्चितच दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने अनेक कारणाने ही स्पर्धा प्रत्येकाच्या स्मरणात राहील. उत्कृष्ट आयोजन. या पद्धतीने अल्याळीमध्ये देखील बघितलं की टायमावर सुरुवात व्हायला मॅच व्हायच्या. इथे देखील तुम्ही बघितलं 6 म्हणजे 6, 5:30ला यायचं, पावणे टॉस करायचं. उलट खऱ्या अर्थाने आम्ही समालोचक काही वेळा उशीर आलो पण तुम्ही देखील सांभाळून घेतलं आणि खऱ्या अर्थाने आज जर बघितलं जे शिस्त, जे डिसिप्लिन आणि तुम्ही एक जे बघितलं ना व्हाईट ट्रॅक वापरली ना खूप गेटअप आला, खूप गेटअप आला. त्याच्यावर तुम्ही कोणताही टी शर्ट घाला बघायला मिळतो आणि सर्व संघांनी ते बघितलं आणि ओव्हरऑल सर्व संघांनी जे जे नियम दिले ते पाळलेत. स्पोर्ट्सवर स्पीड बघायला मिळालं, पंचगिरी चांगल्या क्वालिटीची बघायला मिळली. यूट्यूबचं नादच वेगळं आहे. त्याचं जेवढं कौतुक आहे तेवढी आमच्या डीजेचं कौतुक करावं तेवढं कमीच. नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र गोलंदाज अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. ही मॅचचा स्कोर जो बनवला तो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनिकेतच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र धावा सेव्ह करायच्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 13 धावा या 12 चेंडू मध्ये सेव्ह करायच्या आहेत. 6 चेंडू कसे असतील हे देखील पाहिलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू थोडासा इष्टीच्या बाहेर जाताना आपण पाहतोय लेगस्टिकच्या खूप बाहेर गेला आणि तदनंतर आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. या चेंडूवर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 12ची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलचा प्रयत्न केलाय. सिंगल रन्स घेतले जातील. बॉल टू रन्स असा आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आमच्या समवेत निश्चितच आणि डॉक्टरांच्या पाठीचे राहून मोठा हात केलाय. त्यांचं मनापासून इथे हृदयाच्या अंतकणापासून आपण स्वागत करते. तुम्हाला सर्वांच्या लाडक्या डॉक्टर ओडी मॅडम आपल्याकडे येत आहेत. खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. मॅडम या वेलकम. खऱ्या अर्थात तुम्ही आल्यात. लोकांना पाहायचं होतं की या माणसाची ताकद कोण आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून बोलवलं. तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी असायला पाहिजेत. एखाद्या माणसाला पुढे नेण्यासाठी कशी ताकद असायला पाहिजे आणि त्यांनी समाधान कशा सांगितलं माहिती आहे का. ही जी सेवा करतात ना त्याच्यात मला समाधान मिळते. जेव्हा आमचे कार्यक्रम होता विश्वास फाउंडेशन आपण गरबा केला ग्लॅमर नो हटके आज देखील लोक आठवण करतात. अतिशय लोकांच्या प्रेमाला आज देखील हृदयामध्ये भेटलं आणि मॅडमला आम्ही विचारलं तर मॅडम सांगतात की ते जे करतात त्याचा आम्हाला आनंद मिळते. आणि खरं आता सामाजिक वसा त्यांच्याकडे बघितला. उच्च सुशिक्षित पेशंट डॉक्टर असताना आणि त्यांच्या पाठीमागे ही अशी अर्धांगिनी जी ताकद आहे ना ही बघायला मिळते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या माझ्या डॉक्टर मॅडमसाठी असायला पाहिजे. डॉक्टर विश्वास मॅडम म्हणजे आपण माधवी विश्वास वळवी मॅडम असं बघायला मिळतात. अनेक हिरोईन मला वाटते मराठी क्षेत्रातल्या मॅडम 80% क्लायंट्स तुमच्याकडे आहेत. प्रत्येक हिरोईन सई तमरकरपासून आपल्याकडे सोनाली कुलकर्णीपासून सगळ्या बघायला मिळतात. हिंदीमधल्या देखील 80% हिरोईन आणि अनेक मराठी सिरियल
हिंदी सिरियलच्या अनेक क्लायंट्स त्यांच्याबरोबर आहेत. प्रत्येक हिरोला डेट मिळत नसते. मॅडम मोठ्या आहेत पण त्या सांगतात की आम्हाला ग्लॅमर बनवतात कोण, ते आमच्या डॉक्टर मॅडम आम्हाला बनवतात. अशा उर्मिला मातोडकर सांगितलं होतं. सही जावळकरांनी सोनाली कुलकर्णी पोट भरून तुमचं कौतुक केलं की आम्हाला ग्लॅमर कोण बनवतात. मी अप्सरा का झाली ते या मॅडममुळे झाली. एकदा खरोखर मॅडम तुम्ही करणारी सेवा, तुम्हाला लहानपणापासून वडिलांचं नाव केलं, डॉक्टरांकडे तुमच्या सासऱ्याचं नाव केलं आणि तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात ना, आणि तुमच्यासारख्यामुळेच माझ्या एका सामान्य माणसाला मोठमोठ्या हिरोईनच्या इंटरव्ह्यू गेला. असंच बोलत होतं करायचं, पण डॉक्टरांनी जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासानंतर आज जो मला ग्लॅमर मिळाला आहे त्याच्या पाठीमागे हे व्यक्ती बघायला मिळतात. देवारा तर देव जसा बघावा ना तसा का माऊलीसारखा पोलीस तुम्हाला बघायला मिळाला. थँक्यू सो मच की तुम्ही देखील त्यांना तशा अर्धांगिनी मिळाला. सो मच, थँक्यू सो मच. इथून जर पाहिलं तर हे आमच्या बघायला सेम फेसिंग आहे सर. मॅचला मजा आली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एंडिंग मोमेंट आहे. सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून जर पाहिलं तर एका बाजूला मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने आपण पाहिलं हर्षल, ज्याने 6 चेंडू आणि 6 चेंडूवर 6 चौकार काही तो रन्स स्कोर वाढवला होता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि 8 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू आपण पाहतोय चेंडू बॅट अँड पॅडचा वापर केलाय. आपण पाहतोय चेंडूला स्वीप केलंय, चेंडूला सिंगल रनसाठी पाठवलंय. 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. अजूनही 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतोय उनबाट संघ अगदी गेम चेंजर म्हणून ह्या संघाला म्हटलं तरी हरकत नाहीये. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय कुठेतरी अडथळत होता, परंतु हर्षलने जी सुरुवात केली, परंतु आता मात्र आपण पाहतोय यावेळेस गेम चेंजर अनिकेत राऊत ठरतोय. कारण की शेवटच्या चेंडूवर हर्षलचं विकेट, महत्वाचं विकेट म्हणजेच हर्षल या ठिकाणी बाद धुताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिनिट सविताताई या, आपण डॉक्टर माधवी विश्वास वळवी मॅडमचं स्वागत करूया. मॅडम या, प्रत्येकाची इच्छा होती की तुम्हाला पाहायचं आहे. गरब्यातून फक्त आपण यूट्यूबवर बघितलं, लाईव्ह बघायचं होतं की कोण शक्ती आहे आमच्या डॉक्टरच्या पाठीशी आणि बघायला मिळते. डॉक्टर माधवी वळवी मॅडमचं इथे सविताताई मायेची उबदार शान, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. खऱ्या तर ताई तुम्ही इकडे आला, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एका शब्दावर तुम्ही इथे आलात. खरोखरच तुमचं कुतूहल, तुमचं प्रेम आणि लोकांपर्यंत पोचावं हे तुमच्याकडे बघायला मिळते. सामाजिक कार्याचा वर्षा तो तुम्ही घेतल्यात. येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण एवढ्या व्यासपीठावर आपण सांगू शकत नाही. तुम्ही आलात ताई, त्यामुळे तुमचं मनापासून कौतुक. दादा या, आमच्या ह्यांना देखील अंकुश दादा या, आपण डॉक्टरांचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील यशोचित स्वागत करायचं आहे. या कुटुंबाने संपूर्ण लोकांना एकत्रित केलं. अनेकांच्या कामामध्ये मदती करणारा आदिवासी लोकांना, अनेक आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक काम बघायला मिळालं. त्यांना देखील सर्व कॅमेरा बी कव्हरेज करा. थँक्यू दादा. असंच मोठं हो, यशस्वी हो आणि डॉक्टरापेक्षा मोठं होताना तुम्हाला बघायला मिळेल. जसं बाबांच्या नावावर पप्पा झाले, पप्पांच्या तुम्ही चालायचं, असा परिवार आम्हाला वळवी परिवार पूर्णच बघायला मिळतो. थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात, आमचा सन्मान स्वीकारलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. इथून आपण पाहतोय हलकासा अपील होता, पंचांकडे पाहिलं होतं, पण आपण पाहतोय मॅचला मजा आहे. जर पाहिलं तर धावा कमी आहेत, परंतु ह्या देखील काढून देतील की नाही. अल्ल्याली गाव आपण पाहतोय, संगम अल्ल्याली, ज्यामध्ये आता पाहतोय आपण 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 4 धावा. जिथे आपण पाहतोय एका बाजूला स्वयं आहे, ज्यांनी स्वयंने 9 धावा काढल्यात, परंतु 14 चेंडू देखील वापरले आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन्स. कुशलला मात्र आपण पाहतोय आता पहिला चेंडू फेस करत असताना, अरे कुशल आक्रमक आहे. कुशलने अनेक मैदाने त्याने देखील गाजवले आहेत आणि इथून जर पाहिलं तर त्याच्याकडून आपल्या संघाला ज्या अपेक्षा आहेत ते ही मॅच जिंकून देण्याच्या, आणि ही मॅच जिंकवली जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि 4 मध्ये 3 विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 2 जरी धावा काढल्या तरी आपण पाहतोय जय हनुमान उनबाट संघ ही मॅच जिंकू शकतोय. यावेळेस एक धाव तर बहाल केले. आता मात्र आपण पाहतोय 2 धावेची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जर 1 धाव जरी जमवला या 3 चेंडू मागे तरी आपण पाहतोय ही मॅच जिंकली जाईल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 2 ची आवश्यकता. पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतोय थोडेसे चुकले, जर डायरेक्ट हिट केली असती तर मात्र आपण पाहतोय गडी देखील बाद झाला. एका धावेची आवश्यकता आहे.
3 चेंडू. आता मात्र आपण पाहतोय मॅच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्कोर लेवल झालाय. इथून विकेट न टाकता हे 3 चेंडू जरी डॉट झाले तरी मॅच जय हनुमान उनबाट संघ ही मॅच जिंकू शकते. फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे हीच मात्र चर्चा होते दोन्ही खेळाडूंची. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय 1 धाव दूर असेल आपल्या विजयाच्या, तर दुसऱ्या बाजूला 3 चेंडू म्हणजे 3 पाऊल हे त्यांना सांभाळून टाकावे लागतील. पाहूया इथून फटका आलाय स्वयंच्या बॅट मधून हा विनिंग फटका आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जय हनुमान उनबाट संघ. प्राइस रेडी ठेवा ना. आपण मंचावर देऊया, मंचावरच देऊया ते आपण. डॉक्टर साहेबांकडून आपण देतो ते बक्षिसं चारी.